आणि अभिनेता सैफ अली खान यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे। पाठीमध्ये अडकलेला चाकूचा तुकडाही काढण्यात आलाय आणि या चाकूच्या तुकड्याचा फोटो सध्या समोर आलाय। साधारण 6 सेंटीमीटर आकाराचा हा चाकूचा तुकडा होता। हा तुकडा जरा आणखी आत घुसला असता तर मणक्याला मोठा धोका निर्माण झाला असता, असं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय। या संदर्भात आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी बरीच माहिती दिलेली आहे, पण आज यातली काय नवीन माहिती समोर आलेली आहे? नक्कीच कविता, अभिनेता सैफ अली खान याच्यावरती जो हल्ला झालेला आहे, हल्ल्याबाबतीत पोलिसांकडनं एकीकडे तपास सुरू आहे, दुसरीकडे डॉक्टरांकडनं यशस्वी शस्त्रक्रिया ज्या आहेत ह्या काल पार पडलेल्या आहेत। आज सैफ अली खानच्या तब्येतीमध्ये सुधारणा होताना आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे सैफ अली खानचं संपूर्ण कुटुंब आज लीलावती रुग्णालयात दाखल आहे। अनेक नातेवाईक भेटण्यासाठी म्हणून सैफ अली खानसाठी येत आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक सुद्धा सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती रुग्णालयात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। डॉक्टरांकडून आता असं म्हणण्यात आलेलं आहे की इन्फेक्शन होऊ शकतं, त्यामुळे लिमिटेड लोकांनाच आता सैफ अली खानला भेटायला आतमध्ये सोडलं जाऊ शकतं। आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा अभिनेता सैफ अली खान याची भेट घेण्यासाठी म्हणून आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती रुग्णालयात थोड्याच वेळात येणार आहेत, अशा पद्धतीची माहिती कळते। त्यामुळे सैफ अली खान याच्यावरती ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाल्या, काल बराच वेळ ह्या शस्त्रक्रिया चालू होत्या, जवळपास 5 ते 6 तास ह्या सगळ्या शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहेत, यशस्वीरित्या या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत। डॉक्टरांनी अशी माहिती दिली होती की इन्फेक्शनचे चान्सेस असू शकतात आणि त्यामुळेच अंडर ऑब्झर्वेशन सैफ अली खानला ठेवण्यात आलेला आहे, बेड रेस्ट देण्यात आलेली आहे, चालताना कुठच्याही प्रकारचा त्रास नाही, अशा पद्धतीची माहिती सुद्धा डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री याबाबतीत माहिती घेण्यासाठी आणि सैफ अली खानची भेट घेण्यासाठी म्हणून लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत। कविता, धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।